आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। उद्या अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा। नवीन राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। अयोध्येमध्ये जागोजागी झेंडे, धनुष्यधारी रामाचे कटआउट। अयोध्येमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी 20,000 पॅकेट प्रसाद। एका डब्यामध्ये 2 लाडू आणि शरयूचं पाणी दिलं जाणार। रामलल्लाच्या दर्शनासाठी 2 रामभक्त हरदोईवरून स्केटिंग करत अयोध्येमध्ये दाखल। आदित्य पांडे आणि प्रियांशु सिंग अशी रामभक्तांची नावं। अयोध्येमधल्या राम मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट। रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली। फुलांच्या हारांनी जय श्रीरामचा नारा। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक। संपूर्ण अयोध्या शहराच्या बॉर्डर सील। निमंत्रणांव्यतिरिक्त कोणत्याच व्यक्तीला अयोध्येमध्ये प्रवेश नाही। अयोध्येमध्ये हनुमान गडीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी। भाविक हनुमान गडीच्या दर्शनासाठी दाखल। अयोध्येच्या शरयू नदीमधल्या बोटीमध्ये उभारली एलईडी स्क्रीन। एलईडी स्क्रीनमधून राम मंदिराचा सोहळा पाहता येणार। अयोध्या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशच्या लखनौ विमानतळावर सुद्धा सजावट। विमानतळावर रोषणाई, बॅनर्स आणि पोस्टर्स, तर प्रवाशांच्या स्वागतासाठी रेड कार्पेटच्या घड्या। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येला छावणीचं स्वरूप। देशभरातून 6,000हून अधिक व्हीव्हीआयपी अयोध्येमध्ये दाखल होणार। सुरक्षेच्या दृष्टीनं स्थानिक पोलिसांसोबतच राखीव दल आणि केंद्रीय बल सज्ज। अयोध्येमध्ये शरयू नदीच्या तीरावर स्वच्छता अभियान। नया घाटावर साफसफाईला वेग। उद्याच्या कार्यक्रमासाठी अयोध्येमध्ये होम हवन। कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पुजाऱ्यांकडून वेद मंत्र पठण। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाआरती। वाल्मिकी समाजाकडून महाआरतीचं आयोजन। 22 जानेवारीनंतर रामराज्य निर्माण करायचं आहे। मोदींच्या नेतृत्वात रामराज्याची निर्मिती होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुंबईत भाजपकडून उद्याच्या कार्यक्रमाची जंगी तयारी। भाजप कार्यालयाबाहेर रामाच्या 30 फुटी प्रतिमेची प्रतिकृती। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर परळीमध्ये भव्य शोभायात्रा। शोभायात्रेमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चेंबूरच्या पादरपोळ परिसरामधल्या शैनेश्वर मंदिरामध्ये स्वच्छता। शनीश्वर मंदिरामध्ये शनिदेवाची शिंदेंकडून पूजा। मुख्यमंत्री शिंदेंकडून कुर्ल्यामधल्या गणेश मंदिरामध्ये स्वच्छता। संपूर्ण गणेश मंदिराची साफसफाई। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं। अत्याधुनिक स्क्रीनवर विविध संतांच्या प्रतिकृतीनं मंदिर परिसर उजळला। नाशिकच्या कलाकारानं रामफळावर रेखाटली प्रभू रामाची सुबक कलाकृती। रामफळावर राम मंदिरासह सीता, लक्ष्मण आणि हनुमानाचं चित्र रेखाटलं। गेवरातील संतोष रावळांची अप्रतिम कला। ठाण्यामध्ये सगळीकडे राममय वातावरण। घोडबंदर मानपाडा परिसरात जागोजागी राम मंदिर आणि श्रीरामांच्या प्रतिकृतीची रांगोळी। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये रामलल्लाच्या आगमनाची जय्यत तयारी। मंदिर परिसरात चैतन्याचं वातावरण। मंदिर प्रशासनाकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन। लातूरच्या रेणापूर शहरामध्ये शोभायात्रा। काळाराम मंदिरामध्ये अयोध्येमधील राममूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्सव। संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण। पंढरपूरमध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये स्वच्छता। आमदार समाधान तावडेंचा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग। ठाण्यामधल्या प्रशांत कॉर्नरच्या सर्व दुकानांमध्ये मिठाईवर 40% सवलत। मिठाईवर जय श्रीराम लिहित ठाण्यामध्ये राममय वातावरण। जळगावमधल्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या निवासस्थानी 35 वासुदेवांचा सन्मान। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वासुदेवांच्या भजन आणि भारुडाचा कार्यक्रम। बीडच्या परळीमध्ये पंकजा मुंडेंकडून श्री साईबाबा मंदिरामध्ये स्वच्छता। भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। कोल्हापूरच्या कागल शहरामधल्या प्रसिद्ध श्रीराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। युवा छायाचित्रकार शुभम अंजनेकरने टिपलं विद्युत रोषणाईचं ड्रोन चित्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येला जाणार नाहीत। 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। स्पीड पोस्टनं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती। उद्धव ठाकरे उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार। अयोध्येमध्ये आपण नंतर जाऊन दर्शन घेणार असल्याचं ठाकरेंकडून आधीच स्पष्ट। नागपुरातून अयोध्येमधल्या कार सेवेला जात असतानाचं रेल्वे स्थानकावरचं छायाचित्र। फडणवीसांकडून ट्विट। अयोध्या कार सेवेला गेल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला पुरावा। तुम्ही फक्त नागपूर स्टेशनवर गेला होता। तुमचे लोक पळून गेले होते। आमच्याकडे प्रत्यक्ष बाबरी पाडतानाचे फोटो। राऊतांचं फडणवीसांना उत्तर।
अयोध्येमधल्या सोहळ्याचं भाजपकडून राजकारण सुरू. आम्ही राजकारण न करता आनंदोत्सव साजरा करू. अयोध्येमधल्या सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलवायला हवं होतं. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज दुसरा दिवस. जरांगेंचा मोर्चा नगरच्या दिशेनं रवाना. जरांगेंची पदयात्रा आज अहमदनगरमध्ये प्रवेश करणार. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अहमदनगर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. जरांगेंनी आंदोलन थांबवलं पाहिजे. आंदोलनानं जनतेला त्रास होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन. फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार. कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरच तयार करण्याच्या सूचना. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसऱ्या समाजाचं नुकसान करणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. मला काही त्रास दिला गेला तर मराठा समाज वर्षानुवर्ष आंदोलन सुरू ठेवेल. मराठा समाजाने मला शब्द दिलाय, त्यामुळे मला भीती नाही. जरांगेंचा सरकारला इशारा. अहमदनगरच्या पाथर्डीमधल्या मराठा बांधवांकडून जेवणाची सोय. तनपूरवाडीमध्ये नाश्ता, पाणी आणि जेवणाची व्यवस्था. आम्ही संविधान हातात घेत नाही, तुम्ही घेऊ नका. 26 जानेवारी आधी तोडगा काढा. दादागिरीची भाषा करू नका. मनोज जरांगेंची अजित पवारांवर टीका. मराठा आरक्षण दिलं नाही तर नेत्यांनी आमच्या गावामध्ये यायचं नाही. मनोज जरांगे पाटलांकडून पुन्हा गावबंदीचा इशारा. बीडच्या केतुरा गावामध्ये तरुणाकडून मराठा आरक्षणाचा प्रचार. दुचाकीचा रथ बनून मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी होण्याचं आवाहन. लातूरच्या अनेक गावांमधून हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना. मुंबईमध्ये 15 दिवस पुरेल इतकं साहित्य आंदोलकांनी सोबत घेतलं. आरक्षण घेऊनच परत येणार आंदोलकांचा निर्धार. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सहकुटुंब जेजुरीमधील खंडोबाच्या चरणी लीन. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार येऊ दे. दानवेंचं खंडेरायाला साकडं. खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुणे दौरा. मतदारसंघातील अनेक ठिकाणी भेट देत सुप्रिया सुळेंचा नागरिकांशी संवाद. नाशिकमध्ये 23 तारखेला ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन. संजय राऊतांकडून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा. पदाधिकाऱ्यांसह सातपूरमधील डेमोक्रसी हॉटेल परिसराची पाहणी. भास्कर जाधवांनी घेतली आमदार राजन साळवींची भेट. राजन साळवींना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याची एसीबीची नोटीस. एसीबी कारवाईनंतरही ठाकरे गटाचे आमदार मतदारसंघाच्या दौऱ्यावर. रत्नागिरीमध्ये राजन साळवींकडून कॅरम स्पर्धेचं उद्घाटन. पदाधिकाऱ्यांसोबत लुटला कॅरम खेळण्याचा आनंद. रत्नागिरीमधल्या कोसरीमध्ये जमिनीच्या वादातून राहत्या घरावर जेसीबी. ठाकरे गट आक्रमक. लांजा पोलीस ठाण्यामध्ये संतप्त कार्यकर्त्यांचा घेराव. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. रविकांत तुपकरांच्या पत्नीसह 30 ते 40 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल. मलकापूरमध्ये रेल रोकोचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा. तुपकरांच्या पत्नी शर्वरी तुपकरांना अटक होण्याची शक्यता. ज्या दिवशी ईव्हीएम जाईल तेव्हा भाजप ग्रामपंचायतही जिंकणार नाही. खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. साताऱ्याच्या कराडमधील भाजप माजी महिला तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश. मातोश्रीवर अनिल देसाईंकडून शिवबंधन बांधून पक्षप्रवेश संपन्न. बीडच्या माजलगाव संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको. किट्टी आडगाव ते सावरगाव रस्त्याच्या मागणीवरून ग्रामस्थ आक्रमक. मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणीचं काम युद्धस्तरावर होणार. 23 तारखेपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. बीडमध्ये आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पहिल्यांदाच कांदा खरेदी. कांद्याला 1600 रुपये प्रति क्विंटल भाव. शेतकऱ्यांना दिलासा. 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जाणता राजा महानाट्याचा आज गोंदियामध्ये शुभारंभ. आजपासून 23 तारखेपर्यंत इंदिरा गांधी स्टेडियमवर रोज संध्याकाळी 6 ते 9 निःशुल्क प्रयोग होणार. सोलापुरात नीरा देवघर पाणी संघर्ष समितीचा जनआक्रोश मोर्चा. नीरा देवघरमधील बंदिस्त कॅनल योजना फलटणमधून न करता माळशिरसमधून करण्याची मागणी.